सिन्नर तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेश थोरात यांची एकमताने निवड झाली असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सामाजिक कार्यातील आवड, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ग्रामस्थांशी सुसंवाद राखण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे थोरात यांना सर्वांचा भक्कम पाठिंबा मिळालाय। उपसरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी गावासाठी अनेक उपक्रम राबविले। कोरोना काळात औषध वितरण, जंतुनाशक फवारणी, मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप, शाळेत सॅनिटरी नॅपकिन मशीन, ग्रामविकासासाठी खासदार निधीतून सभा मंडप, CSR फंडातून घंटागाडी, हातपंप बसवणे, रस्त्यांचे काम, दिशादर्शक बोर्ड आदी अनेक ठळक कामे त्यांनी केली। तसेच लोकांच्या समस्यांवर तत्परतेने उपाययोजना करून ग्रामस्थांचा विश्वास संपादन केलाय। महेश थोरात यांच्या निवडीबद्दल आमदार राहुल भाऊ टिकले, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई हिरे, क्रीडा मंत्री माणिकराव फोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर झाकीर शेख, सचिव राजेश दादा गडा, नगरसेवक अनिल चौगुले, मनोहर दादा बोराडे, दिनकर आप्पा आढाव, निवृत्ती महाराज रिंगळे, अर्जुन भाई टिळे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना राबवून पंचाळे गाव आदर्श बनवण्याचा माझा संकल्प आहे, असे महेश थोरात यांनी सांगितले। त्यांच्या नेतृत्वाखाली पंचाळे विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।